नमस्कार, मी अमोल तोरणे. नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत भोर, वेल्हा आणि मुळशी या विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या निवडणुकी संदर्भात संवाद साधूया. भाऊ नमस्कार, आपलं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. आपण भोर, वेल्हा आणि मुळशी हा तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. वास्तविकता 3 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेला हा मतदारसंघ आव्हानात्मक आहे. आपण महायुतीमधून राष्ट्रवादीने आपल्याला या अजित पवार गटाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. तर आपण कशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये मतदारांशी संवाद साधताय, कशा पद्धतीने लोकांना आपण आश्वासित करताय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं पुढचं विजन काय असणार आहे, तर या संदर्भात आपण माहिती द्यावी. प्रथमतः मला पक्षाने महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी त्या दिली त्याबद्दल त्यांच्या पक्षाचं मनापासून मी अभिनंदन करतो. विशेषतः आमदार अजितदादा पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या सर्वात लांब आणि अंतर जास्त असलेला आहे आणि तो प्रत्येक गावात तळागाळात पोचणं आता एवढ्या कमी वेळात शक्य नाही आहे. परंतु मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून महायुतीतले आमचे सर्व घटक पक्ष, मग राष्ट्रवादी काँग्रेस असन, सेना असन, भाजप असन, RPI असन किंवा त्यांचे आमचे घटक पक्ष यांच्या माध्यमातून संघटनेला घेऊन मी वेगवेगळ्या गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. साधारणतः ह्या भोर, वेल्हा, मुळशी हा विधानसभा मतदारसंघ सगळ्यात भौगोलिकदृष्ट्या फार वेगळा मतदारसंघ आहे. तर आपण ह्या म्हणजे कालावधी 10 दिवस राहिलेले आहेत. आपण आत्तापर्यंत किती गावांमध्ये आपण भेटीगाठी दिल्या आहेत, आपला प्रचार दौरा कशा पद्धतीने चाललेला आहे आणि त्या भागातले प्रश्न तुम्हाला काय जाणवले आणि ते काय कशा पद्धतीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी खरं तर गणपतीपासून फिरतोय, त्यामुळे मी भोर असन, वेल्हा असन हा भाग 90% जो पूर्वी फिरलेलो आहे. आणि माझा मुळशी तालुक्याच्या बाबतीत सांगायचं तर मी रोजच कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा गणपती, नवरात्र ह्या सणासुदीच्या निमित्ताने मी रोज लोकांच्यात असतो. त्यामुळे मुळशीमध्ये फिरणं मला काय विशेष असं जाणवतं. आणि तिथं माझी मिसेस आहे, माझे भाऊ आहेत, हे सर्वजण त्या ठिकाणी फिरतात. आणि मी त्या ठिकाणी जो शहरी भाग आहेत म्हणजे माझा स्वतः जिल्हा परिषद गट आंधळ्यापासून माळुंगापर्यंत तो मी पूर्ण केला आहे. नंतर मी मारणेवाडी, भर हा जो पिरंगुट, बोगावपर्यंत, बावधनपर्यंत हा भाग पूर्ण केलेला आहे. माझा थोडाफार तो भाग राहिलेला तो मी शेवटच्या 4 दिवसात तो करणार आहे. त्यामध्ये सोसायट्यांचं नियोजन केलेलं आहे. ज्या गृहप्रकल्प वेगवेगळे आलेले आहेत, मतदान संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी शेवटचे 3-4 दिवस मी त्या ठिकाणी फिरणार आहे. वेल्ह्यात तर मी फिरलो आहे आणि आत्ता माझा प्रचार दौरा भोरमध्ये चालू आहे. भोरमध्ये चालत असताना मी सकाळपासनं विसगाव खोऱ्यात फिरलो आहे आणि 40गाव खोऱ्यात, आणि आत्ता हा हायवेचा पट्टा घेतलेला आहे. आणि मी उद्या परत वेल्ह्यात जाणार आहे आणि नंतर 13 आणि 15 तारीख ही भोरमध्ये करणार आहे. या ठिकाणी मला प्लस पॉईंट माझा एवढंच आहे की माझी संघटनेची लोक आहेत, ही सर्व लोक माझ्याबरोबर आहे, महायुतीतली लोक माझ्याबरोबर आहे. आणि ही इलेक्शन खरं तर जनतेने हातात घेतलेली आहे. भोरमध्ये गेली अनेक वर्षे संग्राम थोपटे त्यांच्या वडील म्हणजे त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरात आमदारकी आहे. परंतु तालुक्यात मी फिरत असताना मला असं जाणवलं लोकांची खूप नाराजीचं कारण काय तर लोकांना जे शेतीपूरक व्यवसाय आपण म्हणून ज्याच्याकडे धंदा म्हणून समजला जातो, एक तर आपण ऊस करतो, साखर फॅक्टरी हा मुख्य लोकांचा मोठा एक जमेची बाजू आहे की जेणेकरून ऊस केला तर हमी भाव म्हणजे फिक्स उत्पन्न असतं, त्याला रेट मिळतो आणि त्या रोगराईचा विषय येत नाही. म्हणजे शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून ऊस शेतीकडे पाहिलं जातं. परंतु आज कंडिशन अशी आहे की यांनी जी साखर फॅक्टरी ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. हे त्या साखर फॅक्टरीचं नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान आहे. कारण की ऊस करावं तर तो कापला जाईल का नाही, वेळ तुटला जाईल का ह्याची गॅरंटी नाही साखर फॅक्टरी बंद असल्या कारणाने. आणि टाकलाच त्याला तर बाजारभाव कमी आहे. बाजारभाव कमी असून पण तो ऊस त्या ठिकाणी दिलं तर बिल मिळेल का नाही ही मोठी समस्या आहे. त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे. दुसरा राहिला मार्ग दूध संस्था असेल ती पण पाहिजे त्यांनी वाढवलेली आहे. इथे सगळे खाजगी दूध संघ झालेले आहेत.
तिसरं त्यांचा जो विषय आहे द्युत दिगंबर संस्था होती, जी वाहतूक संस्था, त्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून जे लोकांच्या वाहतूक संस्था होत्या, हक्काचं उत्पन्न होतं, पण ते सुद्धा त्यांनी पूर्ण संस्था बुडीत काढलेली. फक्त इमारत हे त्यांच्या वापराची, म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांनी पूर्ण टोटल समाजाच्या ज्या संस्था आहेत लोकांनी स्वतःच्या खिशातनं 2 रुपये टाकून पूर्वीच्या काळात उभे केलेले आहेत. ह्या संपूर्ण संस्था यांनी मोडकळीस आणण्याचं काम केलं आहे. शेजारच्या भागाचा विचार केला, बघा बाँड्रीला कारखाना आहे, आज आमचा पण संतोकाराम सहकारी साखर कारखाना आहे जो या मतदारसंघात येतो, तो 1 नंबर चालला आहे. तो ह्यांच्यानंतर उभा राहिलेला कारखाना आहे, पण आमच्या साखर फॅक्टरीवर आज 1 रुपयाचं कर्ज नाही आणि रेट पण आम्ही यांच्या डबल देतोय. ऊस तुटला जातो. हे शेजारी सोमेश्वर आहे किंवा वेगवेगळे जे शेजारी साखर कारखाने आहेत हे सगळे चांगले चालले आहेत, पण यांच्या ताब्यात जे साखर फॅक्टरी किंवा विविध संस्था आहेत या सर्व डुबवण्याचं या मंडळीने काम केलेलं आहे. ही मोठी समाजाची नाराजी आहे. दुसरं MIDCचा विषय, ह्यांच्या हातात एवढ्या वर्ष संस्था म्हणजे मंत्रिपद होतं किंवा आमदारकी यांच्या घरात आहे, पण जो खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील आपण लोक आहेत बघा, एकतर शैक्षणिक संस्था आहेत ते ह्यांच्याच आहेत, कुठल्याही बाकी कुणाच्या नाही आहेत. त्यामुळे यांना सगळं उत्पन्न ह्यांनी यांच्या उत्पन्नाचे मार्ग करून घेतलेले आहे, पण जनतेला विठीच धरलेले आहे. बघा मुलं पालक लोक शेतकरी कुटुंबातील लोक आहेत, पोटाला चिमटा घालून मुलांना शिकवतात आणि शिकल्यानंतर प्रत्येक पालकाची अपेक्षा असते मी माझे वाईट दिवस काढले, शेतीत धंदा राबलो, पोटाला चिमटा मारून मुलांना शिक्षणाला खर्च केला आणि मुलगा आज शिकलाय. शिकल्यानंतर त्याला कुठेतरी संधी नोकरीची मिळली पाहिजे आणि ही प्रत्येक राजकीय व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे की माझ्या भागात जो माझा मतदार आहे, जे माझे स्थानिक लोक आहेत, ह्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. पण असं नाही की हे लोकप्रतिनिधी आत्ताच 5 वर्षात आल्यात, 40-40 वर्ष यांच्या काय आमदारकी मंत्रीपद आहेत, पण त्यांना MIDC चालू करता आली नाही. जे कारखाने आले ते मी आत्तापर्यंत ऐकतोय ह्यांनी काहीतरी मागणी डिमांड त्यांच्याकडून केली, त्यामुळे ते निघून गेले. ॲक्च्युली कारखाने आपल्या भागात यावं म्हणून राजकीय व्यक्तींनी त्यांना पायगाड्या टाकल्या पाहिजे, त्यांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा असतात मग लाईट पाणी रस्ता ह्या सुविधा दिल्या पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, जेणेकरून त्याच्या बदल्यात ह्यांनी काय मागितलं पाहिजे की माझ्या भागातला जो तरुण वर्ग शिकलेला आहे त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्याकडे संधी उपलब्ध असेल त्या लेवलचं शिक्षण आहे त्या शिक्षणाप्रमाणे त्याला नोकरी द्या. ज्यांचे उदाहरणार्थ बाकीचे उद्योग व्यवसाय असतात मग वाहतुकीचे असन, टेम्पो असन किंवा संघटने माध्यमातून कुणाला त्या ठिकाणी काय जे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील जशी त्याची कुवत आहे जर शिक्षण त्या पद्धतीने द्या. परंतु यांनी औद्योगिकरण उभंच केलं नाही. त्याच्या मागे कारण काय आहे तर ते रोज सांगतात जागा मिळेल. अहो ह्यांच्या खाजगी संस्थेला जागा मिळतात, शासनाच्या सर्व मिळतं, मग ह्यांना ह्यासाठी जागा उपलब्ध होत नाही का? पण मानसिकता नाही यांची करायची. हा लोकांचा खरा रोष आहे या लोकांनी यांच्यावर. त्यामुळे लोक यांना वैतागलेली आहेत आणि ते शिक्षण झाले मुलांचं नोकरी मिळत नाही म्हणून मुलं घरी आहेत. म्हणजे जे वडिलांनी आयुष्यभर आईवडिलांनी कष्ट केले तेच कष्ट शिकून पण या मुलांच्या वाट्याला आले किंवा काहींना पर्याय नाही म्हणून ते शिरवळला जातात, काही पुण्याला जातात, वाहतूक लांब आहे परवडत नाही, पण काय करणार आहे पर्याय नाही, लोक जातात मग वेगवेगळे अपघात घडतात. अनेक युवकांना आपल्याला प्राणांना मुकावं लागलंय आणि त्या कुटुंबात जो कर्तापूर मुलगा होता हातावर तोंडाशी आलेला प्रत्येक आईबापाची इच्छा असते माझा मुलगा आता शिकलाय मोठा झालाय त्यांनी 2 रुपये कमावून घराला हातभार लावा. मग असे अपघात घडले ते कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झाले. मी वेल्ह्यात फिरत होतो आता आणि वेल्ह्यात जात असताना साहेब मी पाहिलं तिथं तो डोंगराळ भाग आहे, पूर्ण डोंगराळ भागात तिथं तर पर्यटनाचे काही पर्याय एकच आहे, भात शेती दुसरा पर्यायच नाही त्या लोकांना. मग भात शेती करतात त्यात परवडत नाही. मग ते लोक बघा आता तिथं फक्त वयस्कर लोक राहतात, तरुण पिढी रोजगारानिमित्त पुण्याला गेली. आणि मी हेच काय मी तर शोकांत मला तर वाईट वाटलं जी मतदान संख्या वाढायला पाहिजे ती मतदानाची संख्या सुद्धा कमी व्हायला लागली. का तर लोक मतदानाची नाव नोंदणी पण पुण्यात करायला लागल्यात. का तर शेवट काहीतरी 2 रुपये तिथे लाभ मिळेल किंवा काहीतरी उद्योगधंदा करायचा असेल तर रेशनिंग कार्ड पाहिजे, काहीतरी डॉक्युमेंट दिले पाहिजे म्हणून लोकांनी नाव नोंदणी होती केलेली. मी अनेक शेतकरी पाहिले त्यांना रिक्षा चालवणारे 2 मी त्यांना विचारलं तुम्ही एवढं लांब कसं काय जाता? म्हणलं आम्ही जाऊन येऊन करतो, परवडत नाही. मुलगा आणि वडील दोघंही एकत्र जातात, आईलाही घेऊन जातात. काही तिकडं आई कुठेतरी घरी काम करते किंवा वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करते, वडील रिक्षा चालवतात.
मुलगा कुठेतरी ड्रायव्हर म्हणून काम करतो किंवा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या ठिकाणी काम करतो आणि येताना ती मुलं म्हणजे सकाळी 6 वाजता जातात आणि संध्याकाळी येताना परत रिक्षात घरी येतात. मी त्यांना विचारलं त्यांना करणार काय, पर्यायच नाही. त्या ठिकाणी गड किल्ले आहेत बघा, हे स्वतःला मावळा म्हणतात. फक्त काय म्हणा वेळ आली की मी मावळा आहे, पाठ करणार नाही, छताडा वार घेईन. आपण ही कुठली पद्धत? अरे तू मावळा आहे तर जे गड किल्ले जे जातो ना, तर मी रायरी किल्ल्यावर गेलो होतो साहेब. मी माझ्या 6वा दौरा चालू केला त्यावेळेस मी रायरी किल्ल्यावर गेलो. अहो ज्या रायरी किल्ल्यावर स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, ते मंदिर आहे, ते मंदिरसुद्धा भग्नावस्थेत पडलेलं आहे. पत्रे घाणल्या, चौकटी नाही, दारू अस्ताव्यस्त ते विखुरलेले. तिथं साधा जे आपण शक्ती भक्तीची पताका म्हणून त्याला समजलं जातं, जे आपली निशाणी आहे भगवा ध्वज, शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांनी त्याला महत्त्व दिलेले, ते ध्वज त्यानं साधा ते एक ध्वज उभा करताना आयुष्यात आम्ही गेलो तर गंजल्याला पाहिला, आम्हाला वाईट वाटलं. खरं तर आम्ही ते ध्वज उभा करतोय, आचारसंहितेच्या आधीच आम्ही केलेले. आमचा ध्वज त्या ठिकाणी गेलेला आहे, फक्त उभा राहायचीच राहिलं आहे, आता बाकी सर्व तयारी. आम्ही बाहेर येऊन आम्हाला वाईट वाटलं. आम्ही जेवढं सर्वसामान्य कार्यकर्ता जर हे करू शकतो, तर एवढं वर्ष यांच्या ताब्यात सत्ता आहे. लोकांना नीट वाड्या वाजत्यावर रस्ते नाही आहेत, पाण्याच्या अडचणी आहेत, शेतीपूरक व्यवसाय डबघाई चाललेले, MIDC नाही आहे. लोकांनी करायचं काय? 50-50 वर्ष सत्ता डेव्हलपिंग झाली का? ह्यांची झाली. ह्यांना उत्पन्नाचे मार्ग झाल्यात, कॉलेज ह्यांचं, संस्था ह्यांची, साखर फॅक्टरी जे बी चालू आहे ते ह्यांचं, ह्यांना उत्पन्न मिळतात, ह्यांचं चांगलं चाललंय. लोकांचं काय? सर्वसामान्य कार्यकर्ता विटीचे जे कामगार आहेत त्यांना पगार मिळत नाही. लोकांनी जगायचं कसं? म्हणून लोकांचा रोष आहे याच्यावर. भोरमध्ये वेल्ह्यात तीच परिस्थिती आहे. वेल्ह्यात खरं तर स्वराज्याची राजधानी राजगड आहे, तोरणा आहे साहेब. हे किल्ले आहेत, हे किल्ले ऐतिहासिक आहे. शिवाजी महाराजांचं, आई जिजाऊंचं, छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. या पुणेच ह्या थोर पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अहो जगाला अभिमान आहे या गोष्टीचा. राजांचा आहे, आई जिजाऊंचा आहे, संभाजी महाराजांचा किंवा असंख्य मावळ्यांचा आहे. परंतु या काही व्यक्तीचं स्मारक या ठिकाणी चांगलं नाही आहे किंवा गड किल्ल्यांची डागडुजी करायचं सुद्धा यांच्याकडे आयुष्यात लक्षात नाही आलं. ज्या गड किल्ल्यांकडे जाणारे रस्ते आहेत साहेब, हे जर मोठे केले, चांगले केले तर पर्यटक येतील. गड किल्ल्यावर चांगली डागडुजी केली तर त्या ठिकाणी लोक येतील. ह्यातनं स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. परंतु यांची मानसिकता नाही आहे साहेब. पाऊस काळात तर गाडी चालवणं शक्य होत नाही, रस्ता अरुंद आहे, गाडी बसत नाही. एक गाडी बसली तर दुसरीला उभं राहावं लागतं. पर्यटक येतात, त्यामुळं पर्यटकांचा येणारा वाडा हा कमी झाला आहे. चेलाडी फाटा ते वेल्ला हा जो रस्ता आहे, हा गेले अनेक वर्ष आहे अशीच परिस्थिती ते. आणि मी कितीतरी यांचे रस्ते पाहतो, या वर्षी करतात, पुढल्या वर्षी परत होत्याचा नव्हतं होतं. म्हणजे नक्की हे करतात काय? रस्ता करतात, हे शासनाचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे. हा वायाला घालवायचा का ठेकेदार जपण्यासाठी करतात, ही मोठी शोकांतिक आहे. कारण की ह्या रस्त्यावर माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी बजेट पडतं, पण रस्त्याचं वर्क ऑर्डर झाल्यानंतर रस्त्याचं काम कधी चालू होत नाही. वर्षे 6 महिने असेच घालवले जातात आणि नंतर रस्त्याचं काम होतं. कारण की या रस्त्यात 3 वर्षाचं देखभाल दुरुस्तीसहित त्या ठेकेदाराचं काम असतं. परंतु वर्षाचं बजेट तर यासच देखभाल दुरुस्ती ॲडजस्ट करतात. मग तो ठेकेदारचा फायदा आहे का नक्की ह्यांचा फायदा आहे? हा महत्त्वाचा विषय. ह्याची खरी चौकशी झाली पाहिजे. रायरी किल्ल्याची जागा आहे, त्याचं मी ऐकलं आता किंवा आंदोलन केलं होतं काही लोकांनी, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ज्यामुळे त्या जागा आहेत, ज्या शासकीय जागा आहेत, ह्याचे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी हे म्हणतात माझ्या कुठला आरोप नाही. अहो तुमच्या आरोप नाही तर मग लोक कंप्लेंट करतात कशी? तुमचे व्हिडिओ क्लिप येतात की तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना दमदाटी करताय, ते अतिक्रमण करताय. कोण फुकट तर कोणाच्या नावावर कंप्लेंट करू शकत नाही, काहीतरी चुकता म्हणूनच करताय ना. आणि एवढ्या वर्षाचा साहेब यांची वर्तणूक आहे. ह्यांनी एक आहे, स्वतः डेव्हलप झाल्यात, पण एकही माणूस त्यांनी डेव्हलप केला नाही. बघा आम्ही पण मुळशीत राजकारण करतो, मी 25 वर्ष राजकारण करतो. आमची इथं आज सरपंच झाला तो पुढच्या पंचवार्षिकला पंचायत समिती तयारी करतो. पंचायत समिती तयारी ज्यांनी केली तो पुढच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषद तयारी करतो आणि आम्ही त्यांना संधी देतो. नंतर जिल्हा परिषद केली तर तो विधानसभेची तयारी करतो. आणि प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते, मी हे पद भोगलं, चांगलं काम केलं, मला वर जायचं. पण यांच्याकडे मी पाहतोय 60 वर्षात यांच्याकडे विधानसभा मागणारा एकही कॅन्डिडेट बोरवेल आणि राजगडमध्ये आत्ताच्या तयार झाला नाही. हे काय भानगड आहे? ह्याचा अर्थ काय?
हे असा कार्यकर्ता कुठलाच मोठा करत नाही जो यांना स्पर्धक तयार होईल. हे फक्त लोकांचा यूज अँड थ्रो सारखा वापर करतात. त्यामुळे जो बसन उठन किंवा जो आर्थिकदृष्ट्या किंवा बाकी नातेगोत्याने कमजोर आहे अशाच कार्यकर्त्याची संधी देतात. चांगल्या सक्षम कार्यकर्त्याला ही मोठा करत नाही. असं केलं असतं तर आमच्याकडे जसे कार्यकर्ते आज राष्ट्रवादीकडे अनेक इच्छुक आहेत, शिवसेनेकडे इच्छुक तयार होत्यात. बीजेपी आता नवीनच आहे. ॲक्च्युली बीजेपी पूर्वी का आपल्याकडे नव्हता भाजप, पण आत्ता त्याचं विस्तारीकरण होत आहे. भाजपकडे 2-2, 3-3 उमेदवार तयार होतात. आमच्याकडे तर पूर्व आम्ही थोडा डेव्हलप तालुका आहे आमचा, काही का ना आमच्याकडे MIDC आहे. त्यामुळे ती MIDC रोजगारच्या संधी आहेत किंवा आमची लोकांना त्यामुळे बाजारभाव जमिनींना आमची लोकं थोडी फरक आहे. आमच्याकडे सुद्धा प्रत्येक पक्षात 10-10, 15-15 इच्छुक आहेत. पण भोर राजगडमध्ये एकही काँग्रेस काही इच्छुक नाही. आमच्याकडे पण काँग्रेस काही इच्छुक नाही. 15 वर्ष त्यांनी कोणाला करून दिला. मग ह्यांचं दृष्टी काय नक्की? ह्यांना स्पर्धक नको म्हणून ही कुणाला संधीच देत नाही. हे फक्त देखावा आहे. आणि ही जी काँग्रेस आहे ना, आम्ही नेहमी सांगतो ही काँग्रेस नाही, ही फक्त संग्राम काँग्रेस आहे. ह्यांना मानणारा कार्यकर्ताच काँग्रेसमध्ये आहे. हे काँग्रेसच्या अध्यक्षाचं माझ्याशी बोललेलं स्टेटमेंट आहे की भाऊ आम्ही सांगतो, ते दादा म्हणतात आमदारांना, दादांना की दादा ती लोक काम करत नाही, फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तुम्ही त्यांना ना काही महत्त्व देऊ, संघटनेत काम करण्याला महत्त्व द्या. पण ते ऐकत नाही म्हणले. ते त्याच लोकांना उचलतात कारण की त्यांना तिथनं काहीतरी बेनिफिट आहे. कार्यकर्ते त्यांना त्यांचं स्वतःचं मताचं पाकिट वाढवायचे. त्यांना मतदान झालं बस, इतर वेळेस त्यांना काय कोणाचं देणं नाही घेणं नाही, कोण पंचायत समिती येऊ नाही येऊ, फक्त उमेदवारी द्यायची, सक्षम उमेदवार बघायचा. मग शंका मांडके लढतोय ना, मग त्याविरुद्ध कोण आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे त्याला हाताची धरायचा, तो त्याचा खर्च करतो ना. ह्यांना काहीच नाही, फक्त यांनी एक दिवस फिरायचं जायचं, काम झालं की ओके. आज आमच्या बोलत नाही. आमचे 2 नेते आहेत, नावं पण सांगतो मी, आमच्या नानासाहेब नवले, अण्णासाहेब मोळ, हे 2 नेते ते काँग्रेसचे निष्ठावंत आहे पूर्वीपासून, आमचा अजिबात दुमत नाही. परंतु त्या मंडळींचं सुद्धा ही फक्त कार्यक्रमापुरता स्टेजवर वापर करतात. इलेक्शन लागलं काय कार्यक्रम असले की अण्णा नानाला घेऊन येणार, स्टेजवर बसवणार आणि तालुक्याला असं दाखवणार की बाबा नाना अण्णा आमच्यावर. आमच्याकडे त्या लोकांना अजूनही आमचा तालुका मानतो. त्यांनी भले काम कमी केलं असेल, पण बास्ता असा कुणाला ह्यांच्यासारखं खुनशी राजकारण त्यांचं नाही आहे. आम्ही पण म्हणून साखर फॅक्टरी नाना सांभाळतात. आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो, पण साखर फॅक्टरी राजकारण आणत नाही. तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या जीवाशी निगडीत आहे. त्याच्या उत्पन्न तो जर नीट नाही चालला तर नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं होणार आहे. म्हणून आमच्या तालुक्यामध्ये कुणीही माणूस साखर फॅक्टरी राजकारण आणत नाही. पण आमचे ते 2 नेते पण पहिले इतर वेळेस काही करू द्या, पण साखर फॅक्टरीचा विषय आला ना ते पण सगळ्यांना ॲडजस्ट करून घेतात आणि साखर फॅक्टरी चांगली चालते. ह्यांना नाही ती चालवता आली, पण आता आमचे बेनिफिट त्यांचा घ्यायचा असेल. कार्यक्रम लागला की मग अण्णा नाना त्यांना आठवतात, स्टेजवर आणणार, त्यांना बसवणार. मग त्यात थोपटे साहेब येतात जुने सहकारी म्हणून, मग त्यांनी लीड घ्यायचं. आणि बाकीचे कोण असेल, आता मी त्यांचे नाव घेत नाही, त्यांनी लीड घ्यायचं, त्यांना आणून स्टेजवर बसवायचं आणि लोकांना दाखवायचं नाना अण्णा आमच्या बरोबर आहे. मग आमचे लोक थोडी भावनिक होतात, नाही ना नाना अण्णा बरोबर आहे, नाही त्यांचा शब्द आहे आपल्याला गेलं पाहिजे. पण कार्यक्रम झाला, ह्यांचं काम झालं की परत नाना अण्णा यांना कशालाच आठवत नाही. फक्त ही पंचवार्षिक ती पंचवार्षिक किंवा आता खासदार केला, मतदान घ्यायचं ना, मग चेहरा तर पाहिजे ना कोणतरी, ह्यांच्या चेहऱ्यावर थोडंच मतदान होणार आहे का. मग नाना अण्णा परत आणायचा, त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं. ही परिस्थिती बघा. इलेक्शन झालं, काम सगळ्यांनी केलं लोकसभेला बरं का, आघाडी मिळली, आघाडी आम्ही दिली. तुमचं आहेच काय, तुम्हाला मुळशीत बूथवर बसायला माणसं नाहीत आणि तुम्ही म्हणता आघाडी आम्हीच दिली, आघाडी आम्हीच दिली. ही काय संबंध म्हणजे. आणि ज्यांच्या आघाडी घेण्या ज्यांचा वापर केला, इलेक्शनला निकाल लागले, फ्लेक्स लागले, त्यांनी चौकात लावले मोठाले फ्लेक्स, मग त्यामध्ये ह्यांचे बाकीचे फोटो आले. बाकीचे म्हणजे कोण, सोनिया गांधी, त्यांचा तो काही विषयच येत नाही, ते पक्षप्रमुख त्यांचं राहिलं राहुलजी गांधी, किंवा त्यांनी त्यांचे संग्राम थोपटेंचे वडील आनंदराव थोपटे साहेबांचा फोटो टाकला, पण आमच्या अण्णा नानाचा फोटो नाही टाकला. मग तालुक्यात चर्चा व्हायला लागली की तुम्ही लोकांना वापरायच लागले.
पण आता तालुक्यात ते दिवस संपलेले आहेत. आता तालुक्यात लोकांनाही कळायला लागले आणि जनतेने हातात घेतलेले आमच्याकडं तर. आणि आमची लोक ऐकत नाही बघा. आणि बघा ते ह्यापूर्वी इलेक्शन आलं तर फक्त ती आघाडी व्हायची. एक तर योगायोगाने त्यांना आघाडीचं तिकीट मिळलं. दुसरं असं साहेब भाऊ की आपण म्हणताय त्या पद्धतीनं हे इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आपल्या प्रचारार्थ सभा झाली. त्यांनी देखील लोकांना आश्वासित केलेलं आहे. तर आणखी अजून महायुतीतले वरिष्ठ नेते आपल्या सभेसाठी ह्या भोर वेल्हा मुळशी तालुक्यामध्ये कोण येणार आहेत का किंवा पुढचं काय असेल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीतले जे आपले इतर घटक पक्ष आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना शिंदे गट आहे आणि रिपब्लिकन पक्ष आहे. तर हे महायुतीचे जे आपले मित्र पक्ष आहेत तिथले स्थानिक त्या पक्षाचे स्थानिक जे नेते आहेत त्यांचं पाठबळ आपल्याला कसं आहे, त्यांची साथ आपल्याला कशी, हे थोडक्यात सांगा. या सर्वांची आम्हाला साथ आहे. म्हणजे भाजप असेल, शिंदे साहेबांची सेना असेल किंवा RPI असेल, सर्व मंडळी आम्हाला साथ देतात. आमच्या सर्वजण आज पण आम्ही दौऱ्यात होतो, ही सर्व मंडळी दौऱ्यात येतात. ठीक आहे, काही लोक इच्छुक होते विधानसभेला, त्यांना उमेदवारी मिळणे नाही, ते 2 दिवस नाराज झाले. पण काल दादांची सभा होती, ते स्टेजवर आले, त्यांनी भाषणं केली, त्यांनी पाठिंबा दिला आणि राहिलं भाजपचं. आता बघा केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरली अण्णा मोळे त्या ठिकाणी ते आमच्या तालुक्यातले, त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे तुम्ही मिटिंग घ्या. आता आमची परवाची कुस्तीगरांची मिटिंग आहे, कुस्ती संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तर त्या कार्यक्रमाला मुरली अण्णा येणार आहे. एक सभा घेतली तर त्याला येतो किंवा मेळावा घेतला मुळशीकरांचा, अण्णाही त्याला येणार आहेत. हो, काही विषय नाही. म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनंतर केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं मोठी चुरशीची ठरणार आहे. याच्यामध्ये आपला विश्वास आहे की ही निवडणूक आपण जनतेने हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक तुम्हीच जिंकणार असा विश्वास तुम्हाला आहे. तर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ती आपली रणनीती काय असेल हे थोडक्यात सांगा. आता आम्ही असं ठरवलं की आमचा तालुका आहे, मतदानाचा केला तर मुळशी भोर वेल्हा 3 तालुक्याचा हा मतदारसंघ आहे. भोरचं मतदान आहे 162, वेल्ह्याचं आहे 55, आमचं आहे 210. आम्ही असं टार्गेट ठेवलं की आमच्याकडनं जास्तीत जास्त मतदान कसं होईल, कारण की जी होणारी टक्केवारी ती आम्हाला होणार, कारण की पहिली 15-20 वर्षे आमच्या तालुक्याला संधी नाही. लोकांचा थोडी भावनिक साधी हो, त्यामुळे लोक त्याला थोडी आहे लोकांना ती वाटतं बाबा आपल्या तालुक्याचा कोणतरी आमदार व्हावा याची आमच्याकडे बरीच चर्चा आहे. आणि त्यामुळे आमच्या तालुक्यात जास्त मतदान झालं तर त्याचा बेनिफिट आहे आम्हाला आहे. भोरमधनं जे राष्ट्रवादी आहे किंवा आमची महायुती आहे त्यातले सर्व पक्ष आमचे लोक काम करतात. आमचे रणजितदादा असेल, चंद्रकांत भाऊ बाटे आहेत, भालचंद्र जगताप आहे, विक्रमदादा खुटवडे आमचे पार्टीचे अध्यक्ष आहेत. ही सर्व मंडळी आमच्याबरोबर आहेत, सर्व घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आम्ही इकडनं ही मंडळी आम्हाला 100% मदत करतात. त्यामुळे त्यांचा जे काय मताचा कोटा आहे तो आम्हाला मिळणार आहे. वेल्ह्यात पण तीच परिस्थिती आहे, आमचे सर्व घटक पक्ष आमचं काम करतात. ओके, धन्यवाद. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री शंकर मांडेकर भाऊ यांनी या ठिकाणी नवराष्ट्र प्रस्तुत महाराष्ट्राचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधला. आपलं भाऊ मनापासून धन्यवाद.